नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनी जी आहे ती आता पार्थला कॉल करते आणि पार्थला म्हणत असते की अहो पार्थ, मला असं वाटतंय की आपण काव्य आणि जीवा या दोघांशी या बाबतीत बोलायला हवंय. तेव्हा पार्थ म्हणत असतो की तुम्ही कशाबद्दल बोलताय. तेव्हा नंदिनी म्हणत असते की आपण ठरवलेलं नाहीये का सेलिब्रेशन करायचंय, त्या बाबतीत बोलायला पाहिजे ना त्यांच्याशी. मग पार्थच्या लक्षात सर्व गोष्टी येत असतात, कारण पार्थ एका वेगळाच विचारत असतो. कारण त्यांच्या घरामध्ये घुसलेला तो चोर कोण आहे, नक्की काय होता त्या माणसाचा उद्देश, या विचारात तो असतो. आणि आता त्याला नंदिनीने सांगितल्यानंतर त्याला आठवलेलं असतं. मग आता पार्थ सोबत बोलण्यासाठी जीवासोबत बोलण्यासाठी पार्थने जीवाला बोलावून घेतलेलं असतं आणि तो सांगू लागतो की हा निरोप मीच तुला दिलेला होता, मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणूनच मी हा निरोप तुला पाठवलेला होता. तेव्हा पार्थ त्याला विचारत असतो की जीवा, तुझं आणि काव्याचं काय चाललेलं आहे. तेव्हा इकडे लगेचच बोलायला सुरुवात करतो तो म्हणजे जीवा. जीवाला पार्थ म्हणत असतो की मला कळलं पाहिजे की तू आणि काव्या. तेव्हा पार्थ जीवा म्हणतो की म्हणजे काय बोलायचंय तुला, काय पाहिजे, म्हणजे काव्य आणि मी. आता पार्थला जीवा आणि काव्याच्या नात्याबद्दल समजलंय का, नक्की काय झालेलं आहे, पार्थ कशाबद्दल जीवाला जाब विचारत आहे, ह्या गोष्टी आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी लाख मोलाचा आहे. तर इकडे पार्थ आणि काव्या आता कॉलेजच्या तिथे बाहेर बसलेले असतात. पार्थने सीसीटीव्ही फुटेज घेतलेलं असतं आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पार्थ आणि काव्या दोघंही पाहत असतात. तर त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दीपक हा येताना दिसत असतो, पण त्याने तोंडाला बांधलेलं असतं. पार्थ काव्याला म्हणत असतो की या व्यक्तीला तुम्ही कधी पाहिलेलं आहे का, या व्यक्तीला तुम्ही ओळखता का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर पार्थ काव्याला वारंवार विचारत असतो की मला कळेल का, म्हणजे तुम्ही ओळखताय का, कधी बघितलंय का. तेव्हा काव्या म्हणत असते की नाही, मी नाही पाहिलेलं, कारण त्या दिवशीही त्याच्या तोंडावरती तो रुमाल बांधलेला होता आणि आता आपण हे फुटेज पाहतो यामध्येही त्या व्यक्तीच्या तोंडावरती रुमाल बांधलेला आहे. आणि त्याचबरोबर काव्या म्हणत असते की मला तर ना लक्षात येत नाहीये की नक्की काय आहे आणि कोण आहे ती व्यक्ती, कारण मला कळत नाहीये, असं काव्या जेव्हा सांगत असते. तेव्हा पार्थ म्हणत असतो नीट बघा. तेव्हा काव्या म्हणत असते नाही हो, मला नाही कळत आहे. तेव्हा मात्र पार्थचं म्हणणं असतं की पण मला असं वाटतंय की ही व्यक्ती वारंवार आपल्या आयुष्यात येणार आहे आणि आपल्याला त्रास देणार आहे, कारण आता ही व्यक्ती आपल्या घरात घुसलेली होती आणि आता पुन्हाही ती आपल्या घरात घुसू शकते, हे पार्थला वाटत असतं आणि पार्थ त्या बाबतीत बोलत असतो. काव्या म्हणत असते म्हणजे. तेव्हा पार्थ म्हणत असतो की आता तुमच्यावरती हल्ला झालाय, उद्या जीवा असेल, मी असेल, नंदिनी असेल, कारण ती व्यक्ती आपल्या जवळ पोहोचण्याआधी, आपल्या इतर कोणाच्या जवळ पोहोचण्याआधी, त्यांना इजा पोहोचवण्याआधी आपल्याला त्या व्यक्तीच्या जवळ पोहोचणं गरजेचं आहे, असं पार्थचं बोलणं चाललेलं असतं. पार्थला मात्र कळत नसतं की आता करायचं काय आहे, ही व्यक्ती कोण आहे. त्याने तोंडावरती मास्क बांधलेला आहे, त्यामुळे लक्षातही येत नाही की ही व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला शोधायचं कसं, हा मोठा प्रश्न पार्थच्या समोर उभा राहिलेला असतो. पार्थ मात्र विचार करत आहे कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा छडा लावायचा आहे. त्यानंतर काव्याला तो विचारत असतो, काव्याला म्हणत असतो की काय माहिती उद्या आणखी कोणाला इजा पोहोचेल. तेव्हा काव्या म्हणत असते म्हणजे नंदिनी, असं ती बोलते आणि तिला धक्का बसतो. आणि खरं तर हे सगळं तेच घडायला लागलेलं असतं. इकडे या दीपकने तयारी केलेली असते, ती म्हणजे नंदिनीच्या बाबतीत वाईट करण्याची, कारण त्याने ठरवलेलं आहे की जर नंदिनी माझी झाली नाही तर मी तिला दुसरं कोणाची होऊ देणार नाही. आणि यासाठी दीपकने आता रिक्षा ड्रायव्हरचा वेश घेतलेला आहे, तोंडावरती पांढरी दाढी वगैरे लावलेली आहे आणि तो निघालेला आहे. तेव्हा मात्र पार्थ बोलत असतो आणि मग तो म्हणत असतो की काय माहिती त्याच अवस्थेत येईल किंवा आणखी वेश बदलून येईल, असं पार्थचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र खरंच वेश बदलून आता ही व्यक्ती निघालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की घरी मिथुन काका जे आहेत त्यांनी मार्केटमधून भाजी किराणा सगळं आणलेलं असतं आणि मानिनी ते सगळं पाहत असते. तेव्हा मिथुन काका म्हणत असतात की खरंच आज ना एवढा लांब चालत गेलो आणि पुन्हा तिथून आलेलो आहे, खरंच मी निथळल्यासारखा झालेलो आहे, पूर्णपणे घामाने पूर्ण भिजलेलो आहे, असं त्यांचं बोलणं सुरू असतं. आणि तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की अहो पण मी तुम्हाला सांगितलं होतं ना गाडी घेऊन जा म्हणून. तेव्हा इकडे मिथुन म्हणत असतात की अहो बरोबर आहे, तुम्ही मला गाडी घेऊन जायला सांगितलं होतं वहिनी, पण कसं आहे माहितीये का, मी जर गाडी घेऊन गेलो तर ती लोक 50 रुपयाची भाजी मला 70 रुपयाला देतील आणि मी काहीच करू शकणार नाही. त्यापेक्षा आपलं गरिबासारखं अशा पिशव्या घ्यायच्या, जायचं, सगळं सामान खरेदी करायचं आणि श्रीमंतासारखं सामान खरेदी करायचं आणि घरी यायचं.
असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. ते बोलत असतात, अगदी मजेशीर पद्धतीने सर्व गोष्टी सांगत असतात आणि मानिनी पण त्यांच्या गप्पा ऐकत असते. मग ते सांगत असतात की हा जो खवा आहे ना तो आणलेला आहे मी. तेव्हा मानिनी म्हणत असते, पण खवा कोणी सांगितलेला भाऊजी तुम्हाला? तेव्हा ते म्हणत असतात, अहो आपल्या ज्या सुनबाई आहेत ना त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्यांनी सांगितलं होतं खवा आणायला. मानिनी म्हणत असते, अहो काय बोलताय तुम्ही भाऊजी? अहो तिने तुम्हाला खवा नाही हो रवा आणायला सांगितला होता. तेव्हा इकडे मिथून भाऊजी म्हणत असतात, आता गुलाबजामुन करायचे तर खवा लागणारच ना. अहो एवढे एक नाही 3 पॅकेट आणलेले आहेत मी खव्याचे, असं ते मानिनीला सांगत असतात. तेव्हा मानिनी म्हणत असते, अहो पण सांगितलंच नव्हतं. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे आपण ना नंदिनीला कॉल करूया आणि नंदिनीला विचारूया की तिने खवा आणायला सांगितलं होतं का तुम्हाला. तेव्हा मिथून भाऊजी म्हणत असतात की बरं ठीक आहे. आणि मग मानिनी जी आहे ती नंदिनीला कॉल करायला घेते. नंदिनीला कॉल लावते आणि नंदिनी जी आहे ती रिक्षाची वाट बघत थांबलेली असते. एकही रिक्षा थांबत नसते. कधीची नंदिनी घरातून बाहेर पडलेली असते, पण अजूनपर्यंत तिला रिक्षा काही मिळालेली नसते. तेव्हा इकडे मिथून काकांनी फोन केलेला असतो आणि इकडे नंदिनी म्हणत असते, हा बोला ना काका. तेव्हा मिथून काका म्हणत असतात की सुनबाई मला ना एक विचारायचं होतं, तू मला खवा आणायला सांगितलं होतं ना, गुलाबजामुन बनवायचे होते. तेव्हा मानिनी म्हणते की थांबा भाऊजी, आता परत तुम्ही घोळ घालायला लागलेला आहे, कारण असं काहीच झालेलं नव्हतं. ते नंदिनीला म्हणत असते की अगं नंदिनी, तू भाऊजींना रवा आणायला सांगितला होता का खवा आणायला सांगितला होता? नंदिनी म्हणत असते की मी रवा सांगितला होता. तेव्हा मानिनी म्हणते की झालं बघा, ऐकलं ना आता, नंदिनीने सांगितलं ना तुम्हाला तिने काय आणायला सांगितलं होतं. तेव्हा मात्र इकडे मिथून म्हणत असतो की हो बरोबर आहे. नंदिनी म्हणते थांबा राहू द्या, मी चौकात आहे, मी घरी येणार आहे ना, येताना रवा घेऊन येते, असं नंदिनी सांगत असते. तेव्हा मात्र मानिनी म्हणते, अगं तू अजून आनंद निवासला पोहोचली नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो आपल्या पुढच्या चौकात चालत गेले, पण तिथूनही मला रिक्षा मिळालेली नाही, मी पोहोचलेले नाही. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणवीच सांगत असते आणि मानिनी म्हणत असते, थांब जरा, तू तिथंच थांब, मी जीवाला पाठवते, जीवा येईल तुला सोडायला. कधीची मुलगी उन्हात थांबलेली आहे आणि तिचे हाल होत आहेत, ही गोष्ट काय मला पटत नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मिथून जो असतो तो म्हणत असतो की हो, मानिनीने सांगितलेलं असतं. नंदिनी तयार झालेली असते आणि मिथून काकांना मानिनी म्हणत असते, जावा आता तुम्ही रवा घेऊन या. तेव्हा ते म्हणत असतात, नाही ओ वहिनी, एवढ्या वेळ मी एवढ्या सगळ्यातनं आलेलो आहे, आता मला पुन्हा रवा आणायला पाठवू नका. नंदिनी म्हणत असते की जीवा नाही येणार, पण नंदिनीला मानिनी म्हणत असते की जीवा येणारच आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. जीवा तेवढ्यात येतो आणि म्हणतो, आई भाजी किती छान केलीस ग, बाहेरपर्यंत त्याचा सुगंध दरवळतोय. हे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे मिथून काका तिथं असतात. ते म्हणत असतात की अरे जा, तिथे सुनबाई एकट्या थांबलेल्या आहेत आणि तुला सुनबाईंकडे जाणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की अरे जा, नंदिनी कधीपासून थांबली. तेव्हा जीवा म्हणत असतो की काय अजून गेलेली नाहीये ती. तेव्हा जीवाला लगेचच इकडे मानिनी सांगत असते की हो नाही गेलेली, कधीपासून उन्हात थांबली तिथं बिचारी, जा बरं तू, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मग जीवा जो आहे तो मिथून काकांकडे पाहत असतो. मिथून काकांकडे पाहिल्यानंतर जीवाला मिथून काका म्हणतात की नाही, मी आत्ताच आले उन्हातून, मी अजिबात नाही जाणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा जीवा म्हणत असतो की काय रे काका, मी आत्ताच आंघोळ केली ना. तेव्हा मानिनी म्हणत असते, किती टाळाटाळ करतोयस रे, आत्ताच आंघोळ केलीये, आत्ताच हे केलंय, आत्ताच ते केलंय, म्हणजे हे सगळं मुद्दाम चाललंय ना, असं सगळं मानिनीचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा जीवा म्हणत असतो की मला ना कळतच नाहीये तुमच्या सगळ्यांचं, तुम्ही असं का करत असता. तेव्हा मात्र इकडे मानिनी म्हणत असते की अरे जा ना, किती वेळा टाळाटाळ करतोय, मग अशी सोडायला जा तर आंघोळ करायची आहे, आता सोडायला जा तर आंघोळ केलेली आहे, नक्की काय आहे तुझं, जा बरं तिला सोडून आधी, कधीपासून ती उन्हात थांबलेली आहे, मग तुला आल्यावर जेवायला देते, असं मानिनी बोलत असते. आणि जीवा म्हणत असतो ठीक आहे जातो आता जीवाच्या पुढे काहीच ऑप्शन नसतो आणि मानिनी आणि मिथून काका दोघंही खुश झालेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की नंदिनी इथे थांबलेली असते आणि नंदिनी म्हणत असते, आता जर 2 मिनिटात जीवा आले नाहीत आणि त्याच्या आधी जर रिक्षा आली तर मी त्या रिक्षाने निघून जाणार आहे. हे सगळं नंदिनीने ठरवलेलं असतं. इकडे पार्थ आणि काव्या यांच्यामध्ये बोलणं चाललेलं आहे की ती व्यक्ती वेश बदलून जर आपल्या घरातल्या कोणाच्या मागे लागलेली असेल, त्यांचा पाठलाग करत असेल तर याबाबतीत आपल्याला विचार करायला पाहिजे, असं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि काव्या पण त्याच टेन्शनमध्ये असते. काव्या म्हणत असते, म्हणजे हे सगळं काय घडतंय, म्हणजे नंदिनी ताईच्या बाबतीत काही वाईट घडू शकतं. तेव्हा पार्थ म्हणत असतो की काहीच सांगू शकत नाहीये, कोणाच्याही बाबतीत घडू शकतं, ती व्यक्ती कोणालाही त्रास देऊ शकते, असं पार्थ काव्याला सांगत असतो. काव्या मात्र घाबरलेली असते. पार्थ म्हणत असतो की काळजी करू नका,
आपण बघूया काय करायचं आहे, नक्की काय घडत आहे. आणि इकडे नंदिनी मात्र आता रिक्षाची वाट बघत असते आणि मग नंदिनी रिक्षाला हात करते आणि नेमकी रिक्षा येऊन थांबते. आता थांबलेली रिक्षा कोणाची असते, तर थांबलेली रिक्षा जी असते ती म्हणजे दीपकची. जो दीपक आहे वेश बदलून आलेला आहे आणि तो त्या रिक्षामध्ये आलेला असतो आणि दीपकला त्या रिक्षामध्ये नंदिनीने तर काही ओळखलेलं नसतं आणि नंदिनी त्या रिक्षातून निघालेली असते. नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण अजूनही जीवा आलेला नाही म्हणून नंदिनीने हा निर्णय घेतलेला असतो. आणि नंदिनी जीवासोबत आता रिक्षातून इकडे दीपक सोबत रिक्षातून चाललेली असते. तिला माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे. आणि मग तेवढ्यातच जीवाची तिथे एंट्री झालेली आहे आणि पार्थ आणि काव्या यांच्यामध्येही तिथे बोलणं सुरू झालेलं आहे. पार्थ म्हणत आहे की काव्या काळजी घ्या तुम्ही, आपल्याला सगळं आता सतर्कपणे राहणं गरजेचं आहे. आणि नंदिनी रिक्षात बसलेली आहे. जीवा गाडी घेऊन येतो आणि नंदिनीच्या समोर गाडी थांबवतो आणि गाडी रिक्षाच्या समोर त्याने थांबवलेली असते. आणि तेव्हा मात्र दीपकला कळायचं बंद होतं. इकडून पार्थ काव्याला काळजी घ्या म्हणून सांगत ते निघालेला असतो आणि नंदिनी मात्र त्या रिक्षात बसलेली असते. आणि इकडे दीपक म्हणत असतो की आता या या रिक्षातून तुला मी घेऊन जाणार आहे. तुझ्या चेहऱ्यावर एवढं हसू आहे ना, तुझ्या घरातली माणसं तुझ्यासाठी रडलेली पाहायला मिळतील तुला, कारण मी तुला कधी आनंदात राहू देणार नाही. आणि तुझ्यासाठी हा दिवस हा शेवटचा असेल. हे तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते शेवटचं हसू असेल, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दीपकची मात्र वाट लागलेली आहे, कारण ऑलरेडी तिथं पोहोचलेला असतो, तो म्हणजे जीवा पोहोचलेला असतो आणि दीपक मात्र पाहतच राहतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की आता काव्या आणि त्याचबरोबर अनिशा बोलत असतात. अनिशा म्हणत असते की अगं काव्या, मला कळत नाहीये एक गोष्ट तुझ्या बाबतीत, मला सांग, तुझा आर्किटेक्ट बोका गेला ना, पण तो गेल्यापासून इथलं जे वातावरण आहे ना ते खूपच रोमॅन्टिक असं झालेलं आहे. तेव्हा काव्या म्हणत असते तुझं काय चाललंय ग. तेव्हा ती म्हणत असते मला सांग, कसं आहे जीवा खूप चांगला आहे, त्याबद्दल काही शंका नाहीये, पण तू विचार कर ना, तुझ्या नशिबात तो नव्हता. म्हणजे विचार कर, जेव्हा तुम्ही लग्नाची पत्रिका छापायला गेलेला होता तिथे तुम्ही नाव देत होता, तेव्हाही तिथं काय झालं होतं, पार्थ आणि काव्या, पार्थ वेड्स काव्या असं झालेलं होतं की नाही सांग बरं. आणि मग ह्या सगळ्या आठवणी ती करून देत असते. तेव्हा मात्र काव्याच्या लक्षात येतं की हो, खरंच आहे, असंच काहीसं घडलेलं होतं. आणि त्यानंतर पुन्हा तिला आठवतं की मंदिरात जेव्हा दर्शनासाठी गेलेले असतात तेव्हा रुमाल पडलेला असतो म्हणून पार्थ खाली वाकलेला असतो आणि नंदिनी आणि जीवा यांना आशीर्वाद मिळालेला असतो आणि पार्थ आणि काव्या या दोघांना आशीर्वाद मिळालेला असतो. हे सगळं काव्याला आठवत असतं आणि काव्या म्हणत असते म्हणजे, तेव्हा ती म्हणत असते, अनिशा तिला सांगत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तुला मोहन होणं गरजेचं आहे, तरच जीवा पण तुझ्याशी व्यवस्थित बोलेल, वागेल. तेव्हा ती म्हणते पण जीवा मोहन झालेला असेल का, जीवाच्या मनात काय असेल, हे सगळं आता काव्याला आठवत असतं. काव्या या गोष्टींचा विचार करू लागलेली आहे. काव्याने ठरवलेलं आहे की या सगळ्या गोष्टी मान्य आहेत मला, आत्ता माझं लग्न झालेलं आहे, पार्थसोबत लग्न झालेलं आहे, हे सगळं मला पटतंय, पण कुठंतरी माझं मन पण ह्या गोष्टी मानायला तयार नाही. जीवा नंदिनीला घेऊन जाण्यासाठी आलेला आहे. त्याने रिक्षाच्या समोरच त्याची बुलेट लावलेली आहे. नंदिनी बाहेर उतरा, चला मी आता तुम्हाला न्यायला आलो आहे. पण आता नंदिनीला त्याच्याबरोबर जायचं नाही आहे. नंदिनी म्हणते मी सांगितलं ना आता मी उतरणार नाही. जीवा म्हणतोय हा काय वेडेपणा आहे, अहो मी तुमच्यासाठी घरून इथपर्यंत आलो आहे आणि आता तुम्हाला माझ्याबरोबर यायचं नाही, आत्ताच्या आत्ता उतरा, चला सांगतोय ना मी तुम्हाला. पण नंदिनी मात्र रिक्षावाल्या काकांना म्हणत असते चला तुम्ही हो, यांचं नका ऐकू. तेव्हा ते चालायला लागतात तर लगेच जेव्हा त्यांना म्हणतो ओ, मुलगी म्हणली की लगेच तुम्ही काय ऐकताय त्यांचं, अजिबात ऐकायचं नाही, उतरू द्या त्यांना खाली, मी त्यांना घेऊन जाणार आहे. खरं तर हा रिक्षावाला म्हणजे दीपक आहे. दीपक हे सगळं ऐकतोय आणि त्याचा संताप होतोय. त्याला नंदिनीला घेऊनच जायचं आहे. पण आता जीवा मात्र त्याच्या आणि नंदिनीच्या मध्ये एक भिंत बनवून उभा झालेला आहे. दीपकला काही केल्या नंदिनीला तिथून घेऊन जायचंय, पण हा दीपक ही गोष्ट मात्र या दोघांना माहिती नाहीये. नंदिनी मात्र चेष्टेच्या मूडमध्ये आहे आणि ती जीवाची चांगली चेष्टा करते. मी सांगितलं ना आता मी नाही उतरणार. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो अहो माझी झोप मोड करून मी एवढा आराम करत असताना उन्हाचं तुमच्यासाठी आलेलं आहे आणि आता तुम्हाला माझ्या गाडीवर बसायचं नाही. आता मी तुमचं अजिबात काही ऐकून घेणार नाही. आत्ताच्या आत्ता रिक्षातून उतरायचं आणि माझ्याबरोबर बाईकवर यायचं, मी तुम्हाला तुमच्या ठिकाणी सोडणार आहे. नंदिनी म्हणते जरासं प्रेमानं म्हणलात ना तर मी उतरेल, नाहीतर अजिबात उतरणार नाही. या दोघांचं काय चाललंय ना असा प्रश्न दीपकला पडलेला असतो. आता दीपकच त्यांच्यामध्ये बोलतो. तो म्हणतो अहो ताई, आज सकाळ धरून माझी बोहणी झालेली नाहीये, तुम्ही जर का त्यांच्याबरोबर गेलात तर मला 4 पैसे मिळणार होते ते देखील मिळणार नाहीत. तर आता नंदिनी त्याला म्हणते की हे बघा,
मी आता तुमच्याबरोबरच येणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. तेव्हा जीवा चिडतो आणि म्हणतो, तू त्यांच्याबरोबर अजिबात जायचं नाही. आणि ओ काका, ते उतरणार आहेत बरं का, त्यांना उगाच तुम्ही काही सांगू नका. तुमची बोहणी झाली नाही झाली तो काय प्रश्न नाही. नंदिनी म्हणते, प्रश्न आहे, आता मी त्यांच्याबरोबरच जाणार आहे. तिनं मुद्दाम त्याला रागाला घालवत असते. जीवा मात्र आता अडूनच बसलाय. काही झालं तरी आता मी तुम्हाला नेल्याशिवाय थांबणारच नाही, तुम्ही माझ्या गाडीवरच यायचं आहे. जीवाचं ते असं सगळं बोलणं खरं तर नंदिनीला आवडत असतं. तिला देखील त्याच्या गाडीवरच जायचं असतं. आता नंदिनी 100 रुपये काढते आणि दीपकच्या म्हणजेच रिक्षावाल्या काकांच्या हातात ठेवते आणि म्हणते, तुमची सकाळ धरून बोहणी झालेली नाही आहे ना, तर हे 100 रुपये ठेवा. आणि आता नंदिनी जीवाच्या पाठीमागं जाऊन बसते. तिला या गोष्टीचा खरं तर आनंदच झालेला असतो की जीवाला तिने बोलवून घेतलेलं आहे. कारण घरी काहीतरी करणार आहेत आणि त्यासाठी खरं तर तिने जीवाला बोलवून घेतलेलं असतं. पण जीवाला मात्र ही गोष्ट माहिती नसते. ते दोघेही गाडीवर जातात आणि दीपक बाहेर उतरतो आणि त्याची दाढी वगैरे काढून टाकतो. कारण तो चिडलेला असतो. या दोघांचं नक्कीच चाललंय काय? त्या दिवशी काव्या पारच्या रूममध्ये होती आणि आता नंदिनी याच्या पाठीमागं बसून चालली आहे. नक्की यांचं नातं काय आहे? हे दोघेच तर नवरा बायको नाही आहेत ना, म्हणजे नंदिनीचं याच्याबरोबरच तर लग्न झालं नाही ना, असा प्रश्न आता दीपकला पडलेला आहे. इकडे काव्याची मैत्रीण काव्याला सांगते की तुझं काय चाललंय, तुला कळतंय का? आणि तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस. तुझं आता लग्न झालेलं आहे आणि त्यामुळं तू मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जायला पाहिजे. पण ही गोष्ट मात्र तिला अजिबात मान्य नाही आहे. ती म्हणते, मी विसरून जायला पाहिजे का नाही तो माझा प्रश्न आहे. त्या गोष्टी तू मला समजावून सांगू नको. मला समजतंय मी काय करते ते, आणि माझं आणि जीवाचं काय नातं आहे ना ते फक्त मला माहिती आहे. त्यामध्ये तू ढवळाढवळ करण्याची गरज नाही. तिची मैत्रीण सांगते, हे बघ, मी ढवळाढवळ नाही करते, फक्त मी तुला गोष्टी समजावून सांगते. आता तुझं लग्न झालेलं आहे. अगोदरच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आत्ताच्या गोष्टी वेगळ्या आहेत. तेव्हा ती चिडते आणि म्हणते, अगोदरच्या गोष्टी आणि आत्ताच्या गोष्टीत काही फरक नाही. लग्न झालं असलं तरी हे लग्न मी मान्यच केलेलं नाही. त्यामुळे यामध्ये काय फरक पडलाय असं मला वाटत नाही. माझं आणि जीवाचं नातं बदललंय असं मला वाटत नाही. आत्ताही मी त्याच्यावर तेवढंच प्रेम करते जेवढं प्रेम लग्नाच्या अगोदर करत होते. त्यामुळे हे नातं बदलण्याचा प्रश्नच उरत नाही. तिची मैत्रीण सांगते, असं जरी असलं तरी आता तुझ्या आयुष्यामध्ये एक दुसरा व्यक्ती आलेला आहे आणि तुला त्याला समजावून घेणं गरजेचं आहे. अन्यथा तू कुठल्या टोकाला जाशील काही सांगता येत नाही, असं ती तिला समजावून सांगत असते. इकडे नंदिनी आणि जीवा दोघेही बाईकवर आहेत. नंदिनीला आनंद झालाय की जीवा तिला न्यायला आलाय. त्याचबरोबर घरामध्ये जे काय करायचंय ते आता उत्तमपणे करता येईल. आता बरोबर जीवाने तिला तिच्या ठिकाणी आणून सोडलेलं असतं. जीवा म्हणतो, चला उतरा, आता मला जायचं आहे. नंदिनी म्हणते, जायचंय म्हणजे तुम्ही मला न्यायला येणार नाहीत का? तो म्हणतो, न्यायला म्हणजे आता मी काय येणार वगैरे नाही, आता तुम्ही यायचंय. नंदिनी म्हणते, अहो 4च तासाचं फक्त माझं काम आहे, थोडंसं थांबलात ना तर मी लगेच तुमच्याबरोबर येऊ शकते. आता तुम्ही घरी जाणार येणार यामध्ये किती वेळ जाईल, त्यापेक्षा थोडंसं थांबलात तर. तो म्हणतो, इथं थांबू का या उन्हामध्ये? इथं थांबणं शक्य नाही मला, आणि असं पण आज माझा मूड काय चांगला नाहीये, त्यामुळे मी इथं अजिबात थांबणार नाही. ते म्हणते, मूड चांगला नाही ना? हा, मग मूड चांगलं करायचं औषध आहे की माझ्याकडं? तो म्हणतो, तुमच्याकडं कसलं औषध आहे? ते म्हणते की मग तुम्ही असं करा, छानसा सिनेमा बघा. म्हणजे तिथं कसं आहे ना, AC असेल, AC मध्ये शांत तुम्ही बसून राहाल, 4 तास गेलेले तुम्हाला कळणारही नाही, आणि त्यानंतर तुम्ही मला न्यायला देखील येऊ शकता. त्यावेळेस तो म्हणतो, शक्य नाही, आता मी तिकडेही जाणार नाही, मला आता थांबायचंच नाही, मी घरी जाणार आहे आणि निवांत आराम करणार आहे. पण नंदिनीला मात्र त्याला घरी जाऊ द्यायचं नाहीये, कारण घरी सेलिब्रेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी तयारी चालू आहे. तो म्हणतो की ठीक आहे, मी जाऊ का? पण नंदिनी मात्र परत एकदा त्याला थांबवून ठेवते आणि म्हणते, आज काय माहिती आहे तुम्हाला? पण आज काय आहे ते मात्र त्याला माहिती नाहीये. लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे आणि आज लग्नाची अॅनिव्हर्सरी आहे असं जीवा म्हणेल असं तिला वाटत असतं. पण जीवाला मात्र यातलं काहीच आठवत नाही. तेव्हा खरं तर तिला थोडंसं वाईट वाटतं. तरी देखील ती त्याला काहीच बोलत नाही. ती म्हणते, मला तुम्ही नेणार आहात का नाही एवढं फक्त सांगा. जीवा म्हणतो, हे काय आता तुम्ही मागच लागलाय माझ्या, म्हणजे मी एवढंच काम करू का? तुम्हाला आणायचं सोडायचं, दुसरं मला काय कामच नाही का? ते म्हणते, असं समजा नाहीच आहे. तो म्हणतो, मग तुम्ही तसं समजा की मी तुम्हाला अजिबात न्यायला येणार नाही, माझ्या पाठीमागं काम आहेत आणि मी काम करणार आहे. ते म्हणते, आत्ता तर म्हणलात ना तुम्ही घरी जाऊन झोपणार आहे, मग कसलं काम आहे तुम्हाला? तो म्हणतो, मग हा तेच तसलंच काम समजा की मला झोपायचं हे काम आहे. नंदिनी म्हणते, हे बघा, तुम्ही अजिबात टाळाटाळ करू नका. अहो, माझं छोटंसंच काम आहे आणि जा ना, छानपैकी चित्रपट बघून या, म्हणजे तुमचीही चांगली करमणूक होईल.
तर इकडे काव्याची मैत्रीण काव्याला जे समजावून सांगत असते त्या गोष्टीचा काव्याला चांगलाच राग आलेला असतो. काव्या म्हणते, म्हणजे मी लग्न केलं म्हणजे मी चूक केली आहे का? लग्न जरी केलेलं असलं तरी मी माझं जीवावर असलेलं प्रेम अजिबात कमी होऊ देणार नाही. मी जीवावर तेवढंच प्रेम कायमस्वरूपी करत राहणार आहे आणि तुला कळणार नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असतो आणि आपलं त्या व्यक्तीबरोबर लग्न होत नाही, दुसऱ्याच कोणत्या तरी व्यक्तीबरोबर लग्न होतं ना, तेव्हा किती मनाला वेदना होतात त्यामुळं माझं प्रेम जीवावर आहे. आणि अशा काव्य आहेत ना, त्यांनाच त्या गोष्टीचं दुःख कळत असतं. तुला त्या गोष्टीचं दुःख कळणार नाही, त्यामुळे तू बोलूच नको असं म्हणून ती तिचं तोंड बंद करत असते. खरं तर तिची मैत्रीण तिला चांगला सल्ला देत आहे, पण काव्याला तो सल्ला ऐकण्याची इच्छा नाही. काव्या तिला स्पष्टपणे सांगते की मी माझं जीवावरचं थोडंही प्रेम कमी करणार नाही. उलट आमच्या नात्याविषयी मी सर्व जगाला सांगेल. तेव्हा तिची मैत्रीण म्हणते, मग पार्थला सांग ना. तर इकडे आता जीवा निघण्यास निघलेला आहे. तो आता जाणार आहे, पण नंदिनीला त्याला घरी मात्र जाऊ द्यायचं नाही. नंदिनीला असं वाटतंय की तो घरी गेला तर त्याच्या लक्षात येईल की घरी काय चाललेलं आहे ते, आणि ती मुद्दाम त्याला काही नाही काही कारण काढून थांबवण्याचा प्रयत्न करते. बरं, मग 4 तास तुम्ही काय करणार ते सांगा, असं म्हणून मुद्दाम त्याला डिवचते. तो म्हणतो, हे बघा आता सांगितलंय ना मी तुम्हाला, 4 तास नाही, 2 तास नाही, काय नाही, मला घरी जायचं आहे. त्यामुळे आता तुम्ही मला अजिबात काही बोलू नका. तेवढ्यात त्याला फोन आलेला आहे. नंदिनीला माहिती आहे की फोन का आलेला आहे त्याला फोन आलाय आणि तिकडून बाबा बोलतायत. बाबा त्याला म्हणतायत, तू आत्ताच्या आत्ता ऑफिसला यायचं आहे. नंदिनीला समजलंय की त्याला अजिबात घरी येऊ द्यायचं नाही, त्यासाठीच हा कॉल आलेला आहे. तो म्हणतो, बघा झालं का आता तुमच्या मनासारखं? घरी झोपून राहिलो असतो, तुम्हाला इथं न्यायला आलो, आता मला जावं लागणार ऑफिसला. ती म्हणते, आता ऑफिसला कशाला? तो म्हणतो, कशाला म्हणजे काय? बाबांनी बोलवलंय, आता मला ऑफिसला जायला सांगितलंय त्यांनी, आता मला ऑफिसला जाण्याशिवाय पर्यायच नाही. ते म्हणते, मग बरं झालं, आता तुम्ही ऑफिसला जा, त्यानंतर सिनेमाला जा आणि त्यानंतर माझ्याकडे या, म्हणजे तुम्ही मला घेऊन पण जाल. तो म्हणतो, हा आता एवढंच काम करणार आहे मी, दुसरं काहीच करत नाही. ते म्हणते, अहो असू द्यात ना, एखादा दिवस तुम्ही माझ्यासाठी एवढं काम करू शकत नाही का? तो म्हणतो, एखादा दिवस तर करू शकतोय, पण आता मात्र मला ऑफिसला जाणं गरजेचं आहे, असं म्हणून तो गेलेला असतो. आता नंदिनी मात्र तिच्या कामात सक्सेस झालेली आहे. तिनं अजिबात ते सिक्रेट त्याला कळू दिलं नाही. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीने पार्थला कॉल केलेला आहे आणि नंदिनी पार्थला म्हणते, आपल्याला आता जीवा आणि काव्या यांना ते सगळं सांगायला पाहिजे का? पण पार्थला मात्र कळलेलं नाहीये. पार्थ म्हणतो, नक्की तुम्ही कशाविषयी बोलताय ते मला कळलं नाही. खरं तर ती लग्नाला 1 महिना पूर्ण झालेला आहे या गोष्टीबद्दल बोलत असते, पण पार्थच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात, म्हणून त्याला ती गोष्ट कळत नाही. पार्थने जीवाला बोलवून घेतलेला आहे आणि तो जीवाला डायरेक्ट प्रश्न विचारतोय, जीवा तुझं नक्की काय चाललंय ते सांग. जीवाला कळत नाही. तो म्हणतो, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? तेव्हा पार्थ म्हणतो, तुझं आणि काव्याचं नक्की काय चाललंय ते मला सांगशील का? जेव्हा तो डायरेक्ट असा बोलतो तेव्हा पार्थला समजतं, तेव्हा जीवाला समजतं की पार्थला नक्की काहीतरी समजलेलं आहे. पण खरोखरच पार्थला समजलंय का आणि पार्थ त्यांच्या नात्याविषयी जाणून घेण्यासाठी बोललाय का, हे आपल्याला उद्याच्याच भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.